नमस्कार. आज बऱ्याच दिवसानंतर कोल्हापूरला आपल्या सर्वांना भेटायला आलेलो आहे. काँग्रेस पक्षानं, अखिल भारतीय काँग्रेस पक्षानं देशभरामध्ये काही कार्यक्रम दिले होते. त्यापैकी आपण पाहिलं असेल की गेले 8-15 दिवसापासून विविध प्रकारची आंदोलनं चाललेली आहेत आणि त्या पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे उद्यापासून, उद्या ऑगस्ट क्रांती दिन आहे आणि उद्यापासून 15 ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या नात्यानं मी तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75 किलोमीटर पदयात्रा काढायची. त्या पदयात्रेचा स्पर्श प्रत्येक तालुक्याला झाला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आम्ही राज्यात केलेलं आहे. 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आणि 15 ऑगस्ट हा स्वतंत्रता दिन आणि या दोन्ही दिनांचं औचित्य साधून ही 6-7 दिवसाची आमच्या यात्रेचं नियोजन प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये 5-5 किलोमीटर, प्रत्येक तालुक्यामध्ये 5-5 किलोमीटर असं करून आम्ही ह्या 6 दिवसामध्ये 75 किलोमीटरचं अंतर कापणार आहे. आता ही काँग्रेसनं जरी आयोजित केली असली तरी राष्ट्रीय तिरंगा ध्वजाची यात्रा आहे आणि हा राष्ट्रीय कार्यक्रम स्वातंत्र्याचा कार्यक्रम आहे आणि ज्या महान स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिलं, हौतात्म्य पत्करलं, तुरुंगवास भोगला, काठ्या झेलल्या, त्या सर्वांच्या त्यागाची आठवण व्हावी, स्मरण व्हावं. विशेषतः नव्या पिढीला एक आपोआप स्वातंत्र्य मिळालेलं अशी जी भावना आहे, कारण ते स्वातंत्र्यामध्येच जन्मलेले आहेत. त्यामुळं ब्रिटिश असताना ब्रिटिश राजवटीमध्ये काय परिस्थिती होती आणि किती खडतर परिस्थितीमधून आपल्याला हे राज्य मिळवावं लागले याची आठवण करून द्यायचा हा आजचा उद्देश आहे. त्याचा डिटेल्ड कार्यक्रम आपल्याला कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीनं विशेषतः आपले अध्यक्ष बंटी पाटील आणि सर्व आमदार महोदय सगळे इथे उपस्थित आहेत, त्यांनी आपल्याला दिला असेल. मला आता थोडंसं एक राष्ट्रीय विषयाकडं पळायचं आणि त्यानंतर मी राज्यातल्या राजकीय परिस्थितीबद्दलही बोलणार आहे. आज देशातली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आम्हाला वाटते. याचं कारण असं आहे की त्यातलं जर एक आपण सूत्र जर पकडायचा प्रयत्न केला तर मला 2 धागे त्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर दिसतात. पहिला धागा म्हणजे देशाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे कोलमडलेली आहे. ती कशामुळं कोलमडली, आता त्यातून काय केलं पाहिजे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, राजकीय मुद्दा, म्हणजे हळूहळू देशाची वाटचाल हे हुकुमशाहीकडे होत चाललेली आहे. देशातली लोकशाही संकटात आहे. किंबहुना देशात गेल्या 70 वर्षात 75 वर्षात आपण जे पाहिलं तशा प्रकारची उदारमतवादी लोकशाही, लिबरल डेमोक्रेसी शिल्लक राहील का नाही याबद्दल गंभीर शंका आमच्या मनात आहे. हे 2 धागे राष्ट्रीय पातळीवर मला दिसतात आणि त्याबद्दलच मी थोडं सुरुवातीला बोलणार आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पाहायचं झालं तर आपली अर्थव्यवस्था मंदावलेली, यामध्ये कोणीच काही शंका व्यक्त करणार नाही. तर त्याला सरकारकडून उत्तर दिलं जातं की कोविडमुळे हे झालंय, पण ते वास्तव नाही आहे. कोविडच्या पूर्वीपासून अर्थव्यवस्थेला घरघर लागली होती आणि त्या आपण सरकारी आकड्यातूनच पाहूया. दर तिमाहीला
भारत सरकारचं अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक हे आपल्या विकास दराचे आकडे प्रकाशित करत असतात. कोविड समजा मार्च एप्रिलला सुरू झाला, त्याच्या आधीच्या 8 तिमाहीचे आकडे जर पाहिले, म्हणजे 2 वर्षातले आकडे पाहिले, तर सलगपणे अर्थव्यवस्थेचा विकास दरा घसरत चालला. सलग म्हणजे मागच्यापेक्षा ही कमी, ह्याच्यापेक्षा पुढची कमी, त्याच्या पुढची कमी, अशी कमी विकास दराचे आकडे होत गेले कोविड पूर्वीच्या 8 तिमाहीमध्ये, म्हणजे 2 वर्षामध्ये. आणि हे सगळे केंद्र सरकारचे आकडे आहेत. आपला उच्चांकी विकास दर जवळजवळ 8-9% UPAच्या काळामध्ये होता. तो पुढं पहिल्या 2 वर्षामध्ये देखील तसाच राहिला, कारण मोमेंटम होतं, त्याच गतीने तो वाढत राहिला. नंतर मोदी सरकारकडून एका मागोमाग एक चुका व्हायला लागल्या. पहिली सर्वात मोठी चूक म्हणजे नोटबंदीची, त्यानंतर GSTची अचानक अंमलबजावणी केली, आणि नंतर मग छोट्या मोठ्या अनेक अर्थव्यवस्थेमधल्या चुका, योग्य वेळी निर्णय न घेणं किंवा सवंग लोकप्रियतेकरता काहीतरी निर्णय घेणं, अर्थव्यवस्थेचं देखील राजकारणाकरता आणि विरोधी पक्षांना आणि विशेषतः विरोधी पक्षांच्या सरकारला त्रास देण्याकरता करणं, अशा अनेक चुका होत गेल्या. आणि त्यामुळं कोविडच्या आधीपासूनच देशाची अर्थव्यवस्था मंदावली होती. कोविड पूर्वीची शेवटची तिमाही म्हणजे जानेवारी ते मार्च 2020, त्या तिमाहीचा वार्षिक विकास दर 4.1% होता. पण काही अर्थतज्ञ म्हणतात की आकडे काही फसवे आहेत. आणि विशेषतः डॉक्टर अरविंद सुब्रमण्यम, जे मोदी सरकारचे आर्थिक सल्लागार होते, नंतर ते सोडून त्यांना गेले, त्यांनी एक खूप चांगला शोधनिबंध लिहिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा शेवटच्या तिमाहीमधला 4.1% विकास दर देखील खरा फार कमी आहे, किंबहुना उणे देखील असेल. आता त्याबद्दल आपण चर्चा करू शकतो, त्यांचं ते मत आहे. पण 4.1% हा निचांकी विकास दर होता, तो सुद्धा खरा होता का नाही माहिती नाही. त्यानंतर कोविड सुरू झालं. कोविडच्या वर्षामध्ये तर अर्थव्यवस्था उणे 27% खाली गेली. ती अजूनही सुधारलेली नाही. म्हणजे अर्थव्यवस्था म्हणजे देशाचं जे एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे, कोविड पूर्वी होतं तिथपर्यंतही आपण अजून पोहोचलेलो नाही. पुन्हा एवढा खड्डा पडलेला आहे की तो खड्डा मुजवत आपण पुढे आलेलो आहे. तरी पण आता जैसे थे परिस्थिती, म्हणजे 2020च्या 31 मार्चला जी परिस्थिती होती राष्ट्रीय उत्पन्न होतं तिथपर्यंत आलेलं आहे. तोपर्यंत लोकसंख्या वाढतीये, रोजगार मागणाऱ्यांची संख्या वाढतीये, आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये कारखाने बंद पडलेले आहेत. मोठ्या कारखान्यामध्ये औद्योगिक रोजगारामध्ये घट झालेली आहे. एकंदरीत बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षात सर्वात अधिक आहे. हे सरकारी आकडे आहेत सगळे. आम्ही त्यामध्ये काही विशेष नवीन सांगतोय असं नाही आहे. आता जेव्हा अर्थव्यवस्थेचा विकास दर कमी होतो तेव्हा सरकारचं उत्पन्न घटतं. सरकारचं उत्पन्न घटलं की मग सरकार चालवायला पैसे कमी पडायला लागतात. विकासाचं वेगळं आहे, पण जी कामं चालू आहे ती तर चालू ठेवावी लागतात. पण खर्च सरकारचा म्हणजे काय, तर सरकारी नोकऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार, सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीवेतन, आपण काढलेलं कर्ज आहे त्यावर व्याज, हप्ते, असे काही खर्च आपल्याला करावे लागतात. आणि काही अत्यावश्यक जे प्रकल्प असतात ते जर वेळेत नाही पूर्ण केले तर सगळाच प्रकल्प तो संपुष्टात येण्याची शक्यता असते. अशा काही अत्यावश्यक गोष्टींच्यावर खर्च करायला देखील सरकारकडे पैसे राहत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्थशास्त्रामध्ये आपण पाहिलं तर 3 मार्ग सरकारकडे असतात. पहिला मार्ग कर्ज काढा. मोदी सरकारनं भरमसाठ कर्ज काढलेलं. आता याच्यापुढं कर्ज मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे मिळेल ते कर्ज, पण व्याजाचा दर कुठल्या कुठे द्यावा लागेल. एक रास्त व्याजदरामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातून कर्ज काढायची मर्यादा तर संपत आलेली आहे. पहिला उपाय. दुसरा उपाय, कर वाढवा. आपण बघितलं डिझेल पेट्रोलवर किती कर वाढवले. आता गेल्या महिन्याभरामध्ये GSTवर किती कर वाढवले. कर वाढवण्यास सोपा उपाय असतो, आणि सगळ्यात सोपा उपाय म्हणजे डिझेल पेट्रोलवर लावणं. नुसती पेट्रोल पंपातली पाटी बदलली की माणूस आपल्या स्कूटरमध्ये
डिझेल भरताना तेवढे पैसे 100 रुपये 110 रुपये काय भरतो आणि सरकारला पैसे करायचे गोळा होता. UPA सरकार जेव्हा गेलं त्यावेळेला जो केंद्रीय कराचा दर होता, जो केंद्रीय कराचा दर होता त्यापेक्षा मोदी सरकारने जे कर वाढवले गेल्या 8 वर्षामध्ये, त्यातून मोदी सरकारला गेल्या 8 वर्षामध्ये 28 लाख कोटी रुपये गोळा झालेत अतिरिक्त. तर हा दुसरा पार्ट झाला कर वाढवा. आता GST वाढवले. GST काय प्रत्येक माणसाच्या खिशातनं पैसे जातात GSTचे. तिसरा मार्ग ह्याने सुद्धा जर भागलं नाही तर तिसरा उपाय सरकारी कंपन्यांची विक्री. आपण बघितलं एअर इंडिया विकली, LICचं खाजगीकरणाच्या दिशेनं पाऊल टाकलेलं आहे, भारत पेट्रोलियमची विक्री चाललेली आहे, अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांची विक्रीची यादी लावलेली आहे, भारत सिंग काय 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 लावलेले आहे. आणि हळूहळू सगळ्या कंपन्या ज्या पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीच्या धोरणामुळे आपण सुरू केल्या होत्या, राष्ट्रीय केंद्रीय मालकीच्या जवळ 250च्या वर केंद्र सरकारच्या कंपन्या आहेत, काही आजारी आहेत पण बहुतेक चांगल्या चाललेल्या आहेत. आता त्या कंपन्या विकून पैसे गोळा करायचे आणि खर्चून टाकायचे. हा तिसरा उपाय आहे. आपण बघितलं असेल की रेल्वेचं खाजगीकरण सुरू झालं आहे आणि त्या अंतर्गत पहिल्यांदाच एका खाजगी उद्योजकाला तुम्ही तुमचे डबे आणा, तुमचे माणसं आणा, तुमचे ड्रायव्हर आणा, तुमचे कर्मचारी आणा आणि रेल्वे चालवा, अशा प्रकारे रूळ आमचे, रेल्वे स्टेशन आमचं, पण रेल्वे गाडी तुमची. पहिली रेल्वे गाडी कोइंबतूर ते शिर्डीपर्यंत सुरू झालेली. ट्रायल घेत आहेत, कसं होतंय, किती फायदा होतो, काय होतं. ते झालं की मग हळूहळू सगळ्या रेल्वे गाड्या त्या अडाणी, अंबानी आणि त्यांच्या मित्राला दिल्या जातील. मग सरकारचा डब्याचा खर्च वाचला, मग ते डब्याचे कारखाने बंद करून टाकले तरी चालतील आणि मग नोकर कपात. म्हणजे या दृष्टीनं हवाई सेवा खाजगी केली, आता रेल्वे खाजगी, ST बसेस वगैरेच्या दृष्टीनं राज्य सरकारच्याकडे त्यांनाही सांगायचं चाललं की तुम्ही पण खाजगी करा. हे सरकारी मालमत्ता विकून देश चालवायचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याचा परिणाम झालेला आहे की मी सांगितलं की बेरोजगारी 45 वर्षामध्ये सर्वाधिक बेरोजगारी आहे आणि माणसाला आता ही महागाई परवडणं झाली, इतकी महागाई झाली आहे दरवाढीमुळं वगैरे, करवाढीमुळं कंबरटं मोडते. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार आता गोंधळलेल्या परिस्थितीत, आता पैसे कुठून आणायचे, खर्च काही कमी होत नाही. सरकारला माहिती आहे की डिझेल पेट्रोलवर कर वाढवलं तर लोकांना त्रास होईल, पण इलाज नाही. GSTवर कर वाढवलं तर लोकांना त्रास होईल, माहिती आहे, पण इलाज नाही, पैसे आणायचे कुठले. आणि अशा परिस्थितीमध्ये नोटबंदी सगळी फसलेली आहे. त्यावेळेला सांगितलं होतं की आता कॅशलेस इकॉनॉमी, नोटाची गरजच नाही. तर त्यावेळेला जेवढी रोकड होती त्याच्यापेक्षा आज जास्त रोकड आहे. रोकडशिवाय आपली अर्थव्यवस्था चालू शकत नाही. नोटबंदी झाली तेव्हा 97% अर्थव्यवस्था ही कॅशवर चालली होती आणि तुम्ही एकदम अचानक कॅश बंद करायचा निर्णय घेतला. असे अनेक अविचारी निर्णय घेतले. तशाच प्रकारे शेतीमध्ये रिफॉर्म्स करायचा प्रयत्न केला, शेती बिलं आणली, ही माघार घ्यावी लागली, लोकांना मान्य नव्हती. म्हणजे अनेक बाबतीमध्ये चर्चा न करता, सल्लामसलत न करता, याचे दुष्परिणाम काय होतील याची विचार न करता केंद्र सरकार निर्णय घेते, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आता काय होतंय की कोविड तर आहेच, कोविडची काही परिस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळं आपण शेजारी बघितलं तर पाकिस्तानच्या सरकारमध्ये पंतप्रधानांना हाकलून दिलं, बांगलादेशच्या राष्ट्रपतीला, श्रीलंकेच्या राष्ट्रपतीला देश सोडून जीव वाचून पळून जावं लागलं. नेपाळमध्ये अडचण आहे, आता बांगलादेशमध्ये त्यांना सरकार चालवायला पैसे नाहीत म्हणून त्यांना काहीतरी दरवाढ करावी लागली, तिथं दंगा सुरू झाला, रस्त्यावर माणसं उतरली. इंग्लंडमध्ये महागाई झाली म्हणून तिथल्या पंतप्रधानांना राजीनामा द्यायला लागतोय, नवीन पंतप्रधान. अनेक ठिकाणी अडचणी झाल्यात. अशी परिस्थिती भारतात येण्याची शक्यता आहे आणि त्या परिस्थितीला सामोरं जाण्याकरता ती आधी तर कोण ते ही अशी परिस्थिती कोण आणेल, तर विरोधी पक्ष आणतील. मग आपल्याला जर अर्थव्यवस्था तर काही सांभाळता येत नाही, आंदोलन होण्याची शक्यता आहे,
विरोधी पक्ष आंदोलन करतील, मग विरोधी पक्ष संपवून टाका. म्हणून मग राजकीय मुद्दा मला जो सांगायचा आहे की आज नड्डा भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं की 8-10 दिवसापूर्वी पटनामध्ये शिवसेनेच्या बाबतीत केलं की आम्हाला शिवसेना संपवून टाकायची. म्हणजे त्यांच्याबरोबर गेलेला शिवसेनेचा गट आहे त्यालाही ते मेसेज होता की तुम्ही संपून जाणार, तुम्हाला आमच्यात यावं लागेल. आणि त्याच्यापूर्वी काँग्रेसमुक्त आम्हाला राजकारण करायचं हे तर आपण ऐकलेलंच आहे. उद्देश असा आहे येणं केनं प्रकाराने विरोधी पक्ष मोडून टाकायचा. आपल्या जरी चुका झाल्या तरी मग लोकांना संघटित करून आपल्याबद्दल नाराजीचं वातावरण करणं हे विरोधी पक्षाशिवाय होणार नाही. तर विरोधी पक्षच मोडून टाकायचा. आणि विरोधी पक्ष मोडण्यामध्ये निवडणुकीत जे काय होईल ते होईल, पण चुकून एखाद्या ठिकाणी जर विरोधी पक्षाचं सरकार आलं तर ते सरकार कसं घालवायचं, लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार कसं घालवायचं आणि आपलं सरकार कसं करायचं. अगदी इतिहास जर 2-1 वर्षाचा पाहिला आपण तर मणिपूर घ्या, गोवा घ्या, कर्नाटक घ्या, मध्य प्रदेश घ्या, अलीकडं आता महाराष्ट्र झालं, उत्तराखंड, अरुणाचलचे कोर्ट केसेस झाल्या, कोर्टाला शेवटी निर्णय बदलावे लागले. पण बेधडकपणे एकतर ऑपरेशन कमला म्हणजे ऑपरेशन लोटस म्हणजे काय, राजीनामा द्यायला व्हायचा आमदारांना, त्यांना मंत्री करायचं आणि मग त्यांना पुन्हा निवडून आणायचं आणि मग त्यांना आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं. अशा प्रकारची विरोधी पक्ष मुक्त राजकारण करायचं. आणि पर्यायानं विरोधी पक्ष नसेल, लोकांचा आवाज जर दबला जाईल, एका बाजूला सरकार पाडून आपली सरकार आणायची, विरोधी पक्षाच्या माणसांना आपल्या पक्षात घ्यायचं. महाराष्ट्रामध्ये 2019च्या निवडणुकीपूर्वी किती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची माणसं भाजपनी तोडली, साम दाम दंड घेऊन, तेही आपल्याला सगळ्यांनी आधी माहिती आहे. आणि हे करत मग विरोधी पक्ष नसेल तर आपण कशाही प्रकारे सरकार चालवू शकू. आणि मग एक मोठ्या प्रमाणामध्ये देशाची लूट झालेली आहे या सत्ताधाऱ्यांच्याकडून. आणि त्या लुटीचा फायदा फक्त 1-2 बड्या उद्योगपतींना होतोय, अडाणीसारख्या आणि त्यांच्या काही मित्र असलेल्या उद्योगपतींना होते. अडाणीची संपत्ती किती दिवसात कुठपर्यंत पोहोचली हे जगातलं एक 8वं आश्चर्य आहे. आणि त्यामुळं मग सगळं खाजगीकरण करून टाकायचं, विरोधी पक्ष संपुष्टात आणायचा, आपण करायचं ते करायचं आणि त्यातून मग कोणी विरोध करणार नाही अशा दृष्टीचं वातावरण करायचा प्रयत्न चाललेला आहे. तर सरकार पाडायला काय काय केलं गेलं, एकतर पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला गेला. आपण तुम्हीच बातम्या दिल्या, किती खोकी, किती काय झाले, काय दर चालला आहे, काय कुठं चाललं. त्यानंतर ईडी आणि CBI सारख्या भ्रष्टाचाराच्या चौकशी यंत्रणा आहेत, त्यांचा अत्यंत मोठ्या प्रमाणात दुरुपयोग चाललेला आहे. ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टर, हा कायदा प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काळ्या पैशाचा पांढरा पैसा करायची व्यवस्था जी असते त्याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात. मनी लॉन्ड्रिंग करण्याच्या विरोधातला कायदा पहिल्यांदा 2002 साली अटल बिहारी वाजपेयी सरकारनं आणला. पण तो कायदा त्यांचं सरकार असेल तोपर्यंत त्याचे नियम करणं, त्याला नोटिफाय करणं ते काही झालं नाही. ते शेवटी आमच्या सरकारनं पुढं केलं, कारण काम पूर्वी झालं होतं. 2005ला तो कायदा आणला. कायद्याचा प्रमुख उद्देश होता तो म्हणजे आतंकवादी कारवायांना जो काळा पैसा पुरवला जात होता त्याच्यावर बंधन आणणं. काश्मीरी आतंकवादी असतील किंवा अल-कायदाचे अमेरिकेत काम करणारे आते त्यांना कुठून पैसा मिळतोय, तर हा इलिगल व्यापारातून म्हणजे बघ ते अंमली पदार्थांची तस्करी होत असेल किंवा शस्त्रास्त्रांची तस्करी होत असेल आणि काही व्यवसाय चालत असतील तर त्यातून जो काळा पैसा बेकायदेशीर मार्गाने मिळतो त्याचा पांढरा करायचा, बँकिंग सिस्टीममध्ये आणायचा. हे थांबवण्याकरता अमेरिकेनं सर्व राष्ट्रांना विनंती केली की तुमच्या देशामध्ये अशा प्रकारचं मनी लॉन्ड्रिंगच्या विरोधात कायदे करा आणि त्यातून तो कायदा तयार झाला. उद्देश होता आतंकवादी कारवायांच्या बद्दलचा कायदा होता. आणि उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या UPA सरकारच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या PMLA प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्यामध्ये
काहीतरी 29 का 30 छापे टाकले होते. हे फक्त आतंकवादी कारवायांना पैसे पुरवण्याच्या बद्दलचे होते. मोदी सरकारनं गेल्या 8 वर्षामध्ये पुन्हा काही अमेंडमेंट केल्या, काही कायदे आणखी कडक केले आणि त्या कायद्यामध्ये काही बदल केले आणि एकूण आता 5,000च्या वर ECRI म्हणतात त्याला, एन्फोर्समेंट केस रिपोर्ट इन्फॉर्मेशन, म्हणजे ज्याला आपण FIR म्हणतो इंडियन पिनल कोडमध्ये, तो EDच्या कायद्यामध्ये ECRI म्हणतात. 5,000 ECR दाखल केले, 2900 रेड केलेले आहेत. आमच्या 27-28 काहीतरी रेड होत्या, यांनी 2900 रेड केलेले आहेत आणि अंतिम निकाल हा 7 किंवा 8 केसमध्ये लागला. अंतिम निकाल लावायचा उद्देशच नाही आणि कायदा इतका कडक आहे आणि तो हळूहळू आणखी इतका कडकपणे वापरला जातो की माणसाला आधी तुरुंगात टाकायचं, छापा टाकायचा, त्याला चौकशीला बोलवायचं, लगेच त्याला रात्री तुरुंगात टाकायचं आणि तुरुंगात टाकल्यानंतर महिना 2-2 महिने 4-4 महिने वर्षभर त्याला बाहेर काढायचं नाही, त्याला जामीन मिळू द्यायचा नाही. भुजबळ साहेब मला वाटतं किती 2-2.25 वर्ष आत होते. आता अनिल देशमुखला सुद्धा मला वाटतं 7-8 महिने का 9 कायदा आहे. त्या कायद्यामध्ये हे सगळंच आपलं जे न्याय व्यवस्थेचा मूलभूत सिद्धांत आहे त्याला ज्युरिस्प्रुडन्स म्हणतात, ते सगळ्यात डोक्यावर उभं केलं. आणि म्हणून काही दिवसापूर्वी या PMLA आणि EDच्या व्यवस्थेबद्दल 200 याचिका सुप्रीम कोर्टाकडे होत्या आणि सुप्रीम कोर्टाने त्या याचिका ऐकल्या. पण दुर्दैवानं त्यावेळेला न्यायमूर्ती खानविलकरांनी सरकारच्या बाजूने निकाल दिला आणि त्यामध्ये इतकी विचित्र परिस्थिती करून टाकलेली आहे की आज त्या एका कायद्यामुळं देशातल्या नागरिकांचं स्वातंत्र्य संपुष्टात आलेलं आहे. त्या कायद्यामध्ये बहुतेक जामीन मिळत नाही. जर एखाद्याला तुरुंगात टाकलं, आत टाकलं, तर कुठल्या गुन्ह्याबद्दल टाकलं हे सांगायचं नाही. आज आपल्या सामान्य कायद्यामध्ये जर FIR जर पोलिसांकडे दिला तर त्याची कॉपी आपल्याला द्यायला होती की असा गुन्ह्याची तुझ्याबरोबर नोंद झालेली आहे. मग तो माणूस म्हणतो बा काय तयारी करतो, इथं सांगत नाहीत कशा करता तुम्हाला आत नेलं. ECR द्यायची गरज नाही, कारण कोर्टानं सांगितलं की आता नाही, ती गुप्त कागदपत्र आहे, ते काय मी देऊ शकणार. मग बेल मिळायला गेलं तर कशाबद्दल मला तुरुंगात गेलं ते त्याला माहिती नाही, तर बेलची तयारी कशी करणार. त्यामुळे जामीन मिळत नाही आणि कोर्ट धडाधड जामीन नाकारतात. त्यामुळं गुन्हा काय घडला आहे, कशाबद्दल काय कोणाला घेतलं आहे आणि आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये तुरुंगात टाकणं ही क्वचित होणारी घड. न्याय बेल मिळाला पाहिजे. गुन्हा झाला तर त्याला आपला पुरावा गोळा करण्याकरता त्याला तुम्ही हे करा, त्याला आत ठेवायची गरज नाही तोपर्यंत शिक्षा होत नाही. आणि आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जोपर्यंत तुमचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही निर्दोष आहात. पण या कायद्यामध्ये उलट आहे की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल केला तर तुम्हीच सिद्ध करा की तुम्ही निर्दोष आहे, आम्ही नाही करणार. म्हणजे याला रिव्हर्सला बर्डन ऑफ प्रूफ असं कायद्यात म्हटलं जातं, ते सगळं उलटं केलं. अनेक गोष्टी आहेत. पण सांगायचा उद्देश कसं की न्याय देवता किंवा सर्वोच्च न्यायालय देखील कशाप्रकारे न्याय देते, त्यामध्ये काही हा स्पष्टपणे या सगळ्या गोष्टींचा आपण सारासार विचार केला. ED सारख्या यंत्रणेचा दुरुपयोग, CBI सारख्या यंत्रणेचा दुरुपयोग, साम दाम दंडभेद नीती, आमदार फोडायला आर्थिक ताकदीचा वापर, सगळ्या देशातल्या राज्य सरकारांनी मदत करून त्यांना प्रोटेक्शन देणं, या सगळ्या अजीबोगरीब गोष्टी आहेत. त्या सगळ्या जर पाहिल्या तर आपल्या देशामध्ये लोकशाहीला खरा धोका निर्माण झालेला आहे. निवडणुकीत तुम्ही काही करा पण तुमचं सरकार काही आलं तर टिकणार नाही, ते सरकार आम्ही टिकू देणार नाही. आणि आता त्यांनी विडा उचललेला आहे काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये की आम्ही काँग्रेसमुक्त भारत करणार आणि मी इतर विरोधी पक्षांना देखील आम्ही कुठं काही टिकू दे. कारण एखादा प्रादेशिक कसं एखाद्या राज्यातला तो काही राष्ट्रीय ऑल्टरनेटिव्ह बनू शकत नाही. म्हणून मग काँग्रेस पक्षावर आघात करायचा. आणि त्यामुळं एक अर्थव्यवस्था कोसळायला लागली आहे. दुसऱ्या बाजूला देश हा हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे. आज 2024ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. आणि त्या निवडणुकीमध्ये खरोखरीच जर त्यांनी निवडणुकीपूर्वीच काँग्रेस मुक्त करून टाकलं, जी काँग्रेसची काही सरकार आता आहेत ती जर घालवली आणि जर पैशाचा वापर करून काय होईल काय माहिती. आत्ताच पक्षाची फोडाफोडी चाललेली, मी आता महाराष्ट्राच्या परिस्थितीकडे येतो आहे.
तर मग काय होईल की इतर कुठल्याही प्रादेशिक पक्षाला भाजपला राष्ट्रीय ऑल्टरनेटिव्ह, राष्ट्रीय पर्याय होता येणार नाही. तो राष्ट्रीय पर्याय काँग्रेसलाच व्हावा लागेल, कारण काँग्रेसच राष्ट्रव्यापी पक्ष आहे आणि त्याच्याबरोबर सर्व प्रादेशिक पक्षांनी जे भाजप विरुद्ध आहेत त्यांनी येऊन एक व्यापक आघाडी करून आपल्याला लढत द्यायला लागेल. पण ती होणार नाही त्याकरता प्रयत्न चाललेले आहेत. आणि त्यामध्ये जर भाजपला यश आलं, त्यामध्ये जर जनता जागरूक राहिली नाही, आम्ही जे आंदोलन करतोय, लोकांना जागृत करायचा प्रयत्न करतोय, तर लोक जागृत झाले नाहीत आणि ती परिस्थिती निर्माण झाली, तर मग 2024ला निवडणुका होतील. मग देशात, मग जगातला सर्वात मोठी लोकसंख्या असलेला भारत देश, जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश सर्वात मोठ्या निवडणुकीला सामोरं जातोय. मग तुम्ही दाखवाल सगळ्या टी व्हीवर रांगाच्या रांगा लागतात लांबच्या लांब, मग लोक बाहेर येताना बोटावरची शाई दाखवतील, मग पेट्या इकडून तिकडे ट्रकनं नेल्या जात आहेत दाखवतील. आता निष्पन्न काय होणार? निष्पन्न एक पक्षीय लोकशाही. त्याला नाव तुम्ही लोकशाहीचं द्याल तुम्ही, पण ती असेल हुकुमशाही. आणि हेच झालं रशियासारख्या देशामध्ये. पुटिनसारखा माणूस एक DSP रँकचा पोलीस अधिकारी हळूहळू गुप्तहेर खात्यात गेला. तिथनं मग देशामध्ये जी उत्क्रांती घडली त्यातून तो सेंट पीटर्सबर्ग शहराचा महापौर झाला. महापौरात मग प्रेसिडेंटला चिटकला आणि प्रेसिडेंटला चिटकून तो पंतप्रधान झाला. पंतप्रधान झाल्यानंतर प्रेसिडेंट गेल्यावर तो पुन्हा राष्ट्रपती झाला, पुन्हा पंतप्रधान झाला आणि पुन्हा आता राष्ट्रपती होऊन आजीवन राष्ट्रपती झालेला आहे. त्यांच्या देशामध्ये फक्त 2दाच राष्ट्रपती होता येतं, पण कायदा बदलला. आणि त्या हुकुमशाहीनं आता युक्रेनमध्ये काय केलं आहे, ज्यातून तिसऱ्या महायुद्धाची शक्यता नाकारता येणार नाही. कारण एकदा लोकशाहीच्या मार्गाने हुकुमशाही, हिटलर आपल्याला माहिती आहे असाच लोकशाही पद्धतीने निवडून आला होता, त्याला बहुमत पण मिळालं नाही. मग तिथल्या चान्सलर म्हटला की ठीक आहे, आता कोणीतरी राष्ट्रपती झालं पाहिजे, चान्सलर झालं पण त्याला करून टाकला. तुला जरी मतं कमी पडली असली तरी मोठा पक्ष आहे म्हणून त्याला करून टाकला. त्याला एकदा हातात त्याची सूत्र मिळाली की त्याने काय केलं, एकदा हुकुमशाह तिथं सत्तेवर बसला की त्याचं रूपांतर युद्धात होतं. आणि म्हणून देशात देखील जर मोदी अशा मार्गानं, मग लोकशाही मार्गानं, मतपेटीच्या मार्गानं जरी हुकुमशाह झाले, कारण एक पक्षीय लोकशाही सगळं कोणी विरोधी पक्ष नसला तर हुकुमशाह झाला तो. आजसुद्धा भाजपमध्ये जर तुम्ही केंद्र सरकारच्या मंत्र्यांना विचारलं तर किती लोकशाही आहे, किती मतं स्वातंत्र्य, हे चर्चेचा वेगळा विषय आहे, त्याची काय परिस्थिती आहे. आत्तासुद्धा सरकार चाललंय ते एका माणसाच्या विचारावर चाललेलं आहे. पण देशात ती जर परिस्थिती झाली तर मात्र आपल्याला जी परिचित लोकशाही आहे, ज्याकरता हुतात्म्यांनी रक्त सांडलं, ज्याकरता काँग्रेसच्या नेत्यांनी संसदीय लोकशाही पद्धत आपल्या देशात आणली, आपल्याला संविधान दिलं, तो सगळा जो उपद्व्याप होता म्हणा किंवा जो काही त्यांनी काय केलं, मोठं महान बलिदान केलं, ते वाया जाणार आहे. आणि म्हणून आम्ही काँग्रेस पक्षानं या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं स्वातंत्र्य मिळण्याकरता लोकांनी काय केलं ते सांगतोय का, आणि त्याचबरोबर इशारा देतोय की आपण सर्वांनी, सामान्य जनतेने जर सावध झालं नाही, आपली जबाबदारी काय आहे, देशात काय चाललेलं आहे याकडे लक्ष दिलं नाही, तर मग खरोखरी देशामध्ये एक पक्षीय लोकशाही किंवा हुकुमशाही येण्याची शक्यता आहे. आता थोडक्यातच मी महाराष्ट्राच्या परिस्थितीकडे येतो, कारण तुम्हाला त्याच्याबद्दल एक कुतूहल आहे. याच मानसिकतेतून महाराष्ट्रातलं सत्तांतर घडलेलं आहे. याच मानसिकतेतून की महाराष्ट्र 2 क्रमांकाचं राज्य आहे, तिथं विरोधी विचाराचं सरकार असून चालणार नाही, मग ते सरकार पाडलं पाहिजे. तिथं ऑपरेशन कमला म्हणजे काही लोकांना राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढणं हे काही जमत नव्हतं, कारण 3 पक्ष एकत्र आले की मग भाजपला निवडणुकीला सामोरं जाता येत नव्हतं. आपण कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत पाहिलं, त्याचबरोबर आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या MLCच्या निवडणुकीतून पाहिलं. 3 पक्ष आले तर काही खरं नाही, मग सगळं मोडलं पाहिजे. मग 2/3 बहुमत मिळवायचा प्रयोग हा प्रत्येक पक्षात चालला होता. शिवसेनेत चालला होता, राष्ट्रवादीमध्ये चालला होता, आमच्या पक्षात चालला होता. पण आकडा मोठा असल्यामुळं एका वेळेला 30-40 माणसं फुटणं काही सोपं नव्हतं. शेवटी त्यांनी तपासणीची 2.5 वर्ष चालली होती, काय होतं का बघूया म्हणून. त्यांना ह्या सामदाम दंडभेद आणि पैशाचा वापर, EDचा वापर करून सगळी व्यवस्था करून त्यांना
शिवसेनेमध्ये फूट पाडण्यामध्ये यश आलं. पण दुर्दैवाने काय झालं की राजीव गांधींनी 1985 साली पक्षांतर बंदी कायदा आणला. आराम गैराम झालं फार. माणसं सकाळी एका पक्षात, दुपारी तिसऱ्या, संध्याकाळी पुन्हा परत पक्षात. त्यामुळे तो कायदा आणला. त्यामध्ये 1/3 जर पक्ष फुटला तर त्याचं विभाजन मानलं जात होतं. त्यामुळेही 1/3 पक्ष फुटायला लागले. आणि म्हणून मग अटल बिहारी वाजपेयींनी 2003 साली 91व्या घटना दुरुस्ती केली. आणि त्यामध्ये जो पक्षांतर बंदी कायद्याचं जे परिशिष्ट आहे घटनेमध्ये 10वं परिशिष्ट, त्यामध्ये आमूलाग्र बदल केला. आणि त्याचबरोबर घटनेतही काही बदल केला. कारण घटना दुरुस्ती होती, मग पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये बदल करता करता इतर गोष्टीमध्ये त्यांनी करून टाकला. कारण त्यावेळेला मी संसदेत खासदार होतो. तर ते बदल फार महत्त्वाचे. 2003ची पक्षांतर बंदी कायद्यामध्ये झालेले बदल लक्षात घ्या. पहिला बदल झाला की 2/3 किमान 2/3 माणसं असली तरच पक्षांतर किंवा पक्षाचं विभाजन झालं असं मानता येईल. पण त्याचबरोबर दुसरी एक अट टाकली की 2/3 आमदारांनी जर फुटले, ते बाजूला गेले, तर त्यांना कुठल्या तरी पक्षात विलीन करावं लागेल, तरच त्याला विधिवत पक्षांतर म्हटलं जाईल. अन्यथा हे सगळे निष्कासित होतील, निलंबित होण्याची शक्यता केलं जाईल. तर मला काय वाटतं की 2/3 आकडा इतका मोठा होता, 2.5 वर्ष प्रयत्न करून काय जमला नाही, पण तो कुठेतरी जमतंय असं दिसायला लागलं, तेव्हा ही विलिनीकरणाची अट आहे हे कुणाला लक्षात राहिलं नसेल असं माझं मत आहे. मला माहीत नाही काही. आणि त्यामुळे ही गुवाहाटी, गोवा, सुरुवात हे सगळा प्रचार झाल्यानंतर जेव्हा आले परत, आणि जेव्हा वकिलांच्यावर बसले तेव्हा लक्षात आलं की आता ही मोठी खोच आहे की आता काय करायचं. आणि आता आपण त्या परिस्थितीमध्ये आहोत की पक्षांतर तर झालेलं आहे, बिप्त मोडलेलं आहे. अध्यक्षांना सगळे अधिकार आहेत. अध्यक्षासमोर पिटिशन आहे 16 लोकांचा शिवसेनेचं की ह्या 16 लोकांनी पक्षांतर केलेलं म्हणून. आणि आता त्यावर निर्णय दिला तर निर्णय दुसरा काही होऊ शकत नाही ना. अगदी सामान्य माणूस, ज्याला 10वी पास झालेल्या मुलाला जरी तुम्ही घटनेची तरतूद वाचायला दिली, त्यामध्ये स्पष्ट शब्दात दिलेलं आहे की किमान 2/3 सदस्य आणि त्या 2/3 फुटलेल्या गटानं कुठल्या तरी पक्षात विलीन होणं. आता ह्याला काही फार काही लॉ डिग्री पाहिजे का, काय LLM व्हायला पाहिजे? ही साधी गोष्ट आहे. आता ह्याला निकाल काय मिळणार? निकाल एकच होऊ शकतो, तो म्हणजे यांना सगळ्यांना निलंबित करावं लागेल, निष्कासित करावं लागेल. त्यामध्ये एकनाथ शिंदे पण आहेत. आता एकच मार्ग आहे, तर निकालच देऊ नका, दिला तर हाच द्यायला लागेल. आणि त्यात दुसरी गोम काय आहे की जर समजा हे पक्षांतर कायद्यामध्ये निलंबित झाले, त्यांना पुन्हा मंत्री होता येत नाही. कायद्यात लिहिले तसं या विधिमंडळाच्या आयुष्यामध्ये, म्हणजे 5 वर्षामध्ये त्यांना मंत्री होता येणार नाही, जरी काही जरी झालं तरी. तर त्यामुळे आता प्रश्न असा आहे की आता प्रश्न हा सुप्रीम कोर्टाकडे पडलेला आहे. झालं संपलं माझं. तर सुप्रीम कोर्ट आता काय करणार त्याचं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरं म्हणजे माझं प्रामाणिक मत असं आहे, माझं मत आहे की 2 न्यायाधीशांच्या खंडपीठानं जो सुट्टीच्या वेकेशन बेंचनं जो निर्णय दिला आणि शपथविधीला परवानगी दिली किंवा शपथविधी करायला परवानगी दिली, नंतर चाचणी घ्या बहुमताची, हा चुकीचा निर्णय होता. कारण आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये बहुमताचा माणसाला आपण पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री करतो. आता बहुमत आहे ते तर कळलं पाहिजे ना, आहे का नाही? बहुमतावर जर प्रश्नचिन्ह असेल तर ते प्रश्नचिन्ह सुटल्याशिवाय बहुमत आहे का नाही सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही पुढची कारवाई कशी करणार? पण राज्यपाल, आता आपल्याला माहिती आहे आपले राज्यपाल कसे आहेत. त्यांना काही नियम बियमाचं काय बंधन त्यांना काही नसतं, घटनेचं काही बंधन नसतं. त्यांनी बेधडकपणे शपथविधी करून टाकला दोघांचा आणि त्यांना पुढची कारवाई. आता मुख्यमंत्री झाला की पुढची कारवाई सुरू होती. विधिमंडळाचं अधिवेशन फक्त मुख्यमंत्री बोलवू शकतात. आणि त्यामुळे मुख्यमंत्री झालं तरी विधिमंडळ अधिवेशन बोलवलं. अध्यक्षाची निवडणूक लावली. अध्यक्षाची निवडणूक 1.5 वर्षापर्यंत प्रलंबित ठेवली राज्यपालांनी. म्हटलं काहीतरी न्यायप्रविष्ट मामला आहे. आता रात्रीच्या रात्री न्यायप्रविष्टीचा कसा निकाल लागला ते आम्हाला माहीत नाही. अध्यक्षाची निवडणूक झाली. हे सगळं बेकायदेशीर आहे. तर न्यायालयानं याला प्रामाणिकपणाच्यावर न्याय केला, ते सगळं बेकायदेशीर आहे. हे सगळं रद्द करावं लागेल अशी आजची परिस्थिती आहे. देशाच्या इतिहासामध्ये असं कधी घडलेलं नाही की एवढं सगळं पुढे गेलेलं रद्द झालं. एकदा झालं, पुन्हा सरकार बरखास्त केलेलं सरकार एकदा कुठल्या तरी अरुणाचल कमनवाटतं ह्याला झालेलं आहे.
तसं करावं लागेल. आता पेच प्रसंग असा आहे की आता करावं लागेल ते 3 न्यायाधीश निर्णय घेऊ शकतील का, आणखी मोठ्या न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे जायला लागेल, तर आता निर्णय होतोय. पण रोज आपण बघतो की तारखा पुढे चालल्या. आता मला वाटतं की ते 12 दिले का ते, तोपर्यंत महाराष्ट्राचं काय. त्यात दुसरी बाग शेवटचीच सांगतो गोष्ट. केव्हा ही घटना दुरुस्ती झाली 2003ची, तेव्हा मी सांगितलं की त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याच्या परिस्थितीमध्ये बदल केले, 2/3 आणि विलिनीकरण. तसं त्यांनी दुसरा एक बदल घटनेमध्ये केला, तो महत्त्वाचा आहे की त्यांना लक्षात आलं की पक्षांतर का होतंय, तर लोक लालसा देतात, लालूच देतात की तुला मंत्री करतो, तुला मंत्री करतो. मंत्र्यांची संख्या कुठल्या कुठं चालली आहे. म्हणजे 40 लोकांच्या सरकारमध्ये 30 लोक मंत्री होतात, 35 मंत्री व्हायची शक्यता नाही. म्हणून जेटलीने त्यावेळेला मंत्रिमंडळाच्या संख्येवर बंधन आणलं. काय आणलं तर विधानसभेच्या सदस्याच्या 15% वर नाही. महाराष्ट्रामध्ये 288चे 15% म्हणजे 43-44 काहीतरी आकडा येत होतो. त्याच्याच पुढचं वाक्य जर तुम्ही वाचलं, आता तुमच्याकडे जर घटनेचं व्हॉट्सॲपवर तुमच्या मोबाईलवर असेल तर बघा तुम्ही. आता घटनेचं कलम 164 पोटकलम 1A, ज्या पोटकलामध्ये 15% पेक्षा जास्त मंत्री नसतील हे लिहिलेलं आहे पहिल्या भागामध्ये. त्याच्या दुसऱ्या परंतुकात म्हटलेलं आहे की 12 मंत्री पाहिजेत किमान. तर ही घटनेची तरतूद आहे. मग घटनेच्या तरतुदीचं उल्लंघन झालंय का? नक्कीच झालंय. मग तुम्ही त्याबद्दल काय करणार आहे? हे का लिहिलं गेलं? कारण त्यावेळेला त्यांना जेटलीला वाटलं की असंच 2 माणसंच राज्य चालवतील 5 वर्ष, एक माणूसच राज्य चालवेल, तर त्याला काहीतरी बंधन टाकलं पाहिजे. म्हणून किमान 12 मंत्री असले पाहिजेत, असं 164 पोटकलम 1A मध्ये आपण वाचा. तुमच्या मोबाईलमध्ये जर घटना असेल तर त्यात तुम्ही काढून बघा. मग आता काय चाललंय? किती दिवस झाले? 38 का 39 40 दिवस झाले. असंच हरकत चाललंय. आणि आता त्यांना जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागेल तोपर्यंत यांना मंत्री वाढवता येत नाही, खाते वाटप पण करता येत नाही. म्हणजे काय दोघात खाते वाटप केलं तर त्याला खात्याचा मंत्री म्हणून काम करता येईल ना. आता गृह खातं कोणाकडे द्यायचा हा वाद चाललाय, UD कोणाकडे द्यायचा वाद चाललाय, तो काही सोपा वाद नाही. आणि शेवटी काय झालं की आता मंत्री कोण कोण होणार ह्यालाही पुन्हा गंमत आहे की पहिल्यांदा 40 फुटीर गटाचे त्यांचे 10 अपक्ष, पुन्हा 2019मध्ये काँग्रेस पक्षामधून जे पक्ष सोडून गेले, राष्ट्रवादीमधून सोडून गेले आणि ते आमदार झाले, त्यांचा एक मोठा गट आहे. बरीच माणसं आहेत, तिचा आकडा किती माहीत नाही मला. आणि तिसरा गट म्हणजे भाजपचे मूळ RSS संघवाले आहेत की त्यांनी बिचाऱ्यांनी खरंच परिश्रम करून अगदी सतरंजा उचलून बिचारे कार्यकर्त्यातनं ते आमदार झालेत. तर आता आमचं काय? तर ह्याच्यातलं गणित कसं सुटणार मला माहीत नाही. पण महाराष्ट्राचं यामध्ये अतोनात नुकसान होतं आहे. कधीही आम्ही ऐकलं नव्हतं की घेतलेले सगळे निर्णय रद्द करा. काय होतं की एक परंपरा अशी आहे की समजा राज्यात अस्थिरता झाली, काही कुठलं तरी प्रकरण झालं, काहीतरी झालं, आणि आता मुख्यमंत्री जाणार की पेपरमध्ये बातम्या येतात. मग माणसं दिल्लीहून ऑब्झर्वर येतात की बदलायचं का, काय करायचं वगैरे. ही जेव्हा अस्थिरता होती त्या काळात घेतलेले निर्णय, कारण मुख्यमंत्र्यांना माहिती असते की आपण आता 2-4 दिवसाचे पाहुणे आहोत, तिथं घेतले तर मग आपण विचार करू शकतो. पुनरावलोकन, ते सुद्धा रद्द नाही, ते पुनरावलोकन की काय चुकी झाली का काय. पण तुम्ही 30 एप्रिल 2021 पासून निर्णय सगळे रद्द करून टाकले. त्यामुळे काय झालं की 2 माणसं करतायत, त्याच्या दोघांच्यामध्ये वाद आहे. खरा मुख्यमंत्री कोण, कोणाला व्हायचं होतं, कोण होणार होतं, कोण झालं नाही, कशाची त्यांना शिक्षा दिली मला माहीत नाही. पण त्यात अनेक अटकली आहेत. पहिली अटकल आहे की हे जे विलिनीकरणाचं कलम होते हे कोणाला माहीत नव्हतं, ते न सांगतात आम्ही आणले 2000 म्हणून पेढ वाटायला सुरुवात केली, नंतर कळले की चूक झाली. म्हणत असं कसे त्यांना बाहेर पडायचं, कारण पुन्हा दुसऱ्यांना तोंड कशी पडायची पाळी येते का काय, म्हणून त्यांना शिक्षा दिली का काय माहीत नाही. पण आता महाराष्ट्राचा सगळा पोरखेळ झालेला आहे. वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्राबद्दल निगेटिव्ह बातम्या यायला लागलेल्या आहेत. ही परिस्थिती आमची शेवटची विनंती न्यायमूर्तींना आहे की हा अतिशय कटू निर्णय असेल, कदाचित अनप्रेसिडेंटेड असेल, कधी हे पूर्वी असं घडलं नसेल, पण तुम्हाला न्याय केल्याशिवाय तर पर्याय नाही. देशाची लोकशाही वाचवायची असेल तर न्याय केला पाहिजे. त्याचबरोबर ED कायद्यामध्ये जे काही कोर्टाने केले त्याच्याबद्दलही पुनर्सुनावणी झाली, तो वेगळा विषय आहे. पण आज 12 तारखेला 13 तारखेला जे काही असेल, खंडपीठ असेल काय असेल, तर खंडपीठ केलं तर त्याला महिने लागतील.
त्याच्या आधी ही परिस्थिती दुरुस्त केली पाहिजे आणि राज्यपालांनी जे निर्णय घेऊन चुकीचे निर्णय घेतले त्यांच्यावर स्ट्रिक्चर जोडले पाहिजे. राज्यपाल आपल्या आपल्या अधिकारांचा घटनात्मक अधिकारांचा गैरवापर केलेला आहे हे तिथं स्पष्ट नमूद झालं पाहिजे आणि घड्याळाचे काटे उलटे फिरवायला लागले तरी फिरवावे लागेल, पण महाराष्ट्रातली लोकशाही वाचवली पाहिजे, देशातली लोकशाही वाचवली पाहिजे. त्याकरता काँग्रेस पक्षाचं आंदोलन. धन्यवाद. आपल्याला काही पहिलं देशाच्या अर्थव्यवस्थेने चिंता व्यक्त केली. त्याच्यामध्ये तुम्ही कोरोना आणि कोरोनानंतर सुद्धा देशाची अर्थव्यवस्था पुढे जाण्याची अशी चिंता व्यक्त केलेली आहे. परंतु नॅशनल स्ट्रॅटेजिक ऑफिसचा अहवाल केंद्र असं म्हणते की चीनचे 7.1 आहे आणि ब्रिटनचे 7.4 आहे, त्यापेक्षा आम्ही 8.7 आहेत आणि आमचा आर्थिक वृद्धी दर हा जगात सगळ्यात आहे. असे एक सगळं आकड्याची फसवणूक आहे. ह्या बोटावरची चुकी त्या बोटावर करायचा प्रकार आहे. कसं असतं की आपली जी अर्थव्यवस्था कोसळती खूप खाली जाते, त्यानंतर दुसऱ्या वर्षाची अर्थव्यवस्था मागच्या वर्षाच्या तुलनेत खूप मोठी वाटते. पण एकंदरीत आपण ज्या ठिकाणी होतो तिथपर्यंत पोचलोय का? समजा आपली अर्थव्यवस्था इथे असली, आपली खाली गेली, आता वाढली आणि पुन्हा इथपर्यंत आलो, तर त्यामुळे हा जो विकास दर आहे तो जास्त वाटतो. पण परिस्थिती अशी आहे की आज रुपयाची किंमत 80 रुपयाच्या पुढे गेलेली आहे. आज ट्रेड गॅप ज्याला म्हणतात, व्यापारामध्ये तुट ती सर्वात जास्त झालेली आहे. तुम्ही सगळे आकडे घ्या नाही एक, आणि त्यामुळे जर सगळं काय आलबेल असेल तर मग रोजगार काय झालं? 45 वर्षात सर्वात जास्त बेरोजगारीचा दर कशामुळे झाला याचं उत्तर द्या ना. आज मोदी त्याबद्दल चर्चा देखील करायला तयार आहे. संसदेमध्ये आम्हाला बाजू मांडून हे देखील द्यायला तयार नाही. संसदेत असं अधिवेशन चालत नाही, रस्त्यावर उतरायला लागते. खरं म्हणजे चर्चा ही संसदेत झाली पाहिजे. संसदेत अधिवेशन आणखी वाढवलं पाहिजे, विधिमंडळ झालं पाहिजे, तिथं लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत. आणि निर्मला सीतारामन म्हणतात, तुम्ही म्हणता ते खरं आहे की काय कुठं आहे महागाई? निर्मला सीतारामन म्हणतात महागाई कुठं आहे? माझं आव्हान आहे कोल्हापूरच्या जनतेला की महागाई आहे का नाही तुम्ही सांगा ना. आज बांगलादेशमध्ये काय चाललं तुम्ही बघताय, श्रीलंकेमध्ये काय झालं बघताय, आणि काय भारतात सगळं चालबेल आहे. फक्त एवढंच आहे की विरोधी पक्ष क्षीण झालेला आहे. त्यामुळं आज जे श्रीलंकामध्ये आणि बांगलादेशमध्ये चाललं आहे ते होत नाही, पाकिस्तानमध्ये झाले ते होत नाही. कारण आज विरोधी पक्ष अनेक पक्षामध्ये विभागला गेला आहे आणि ही आमची चूक आहे. आम्हाला सगळ्यांनी एकत्र येऊन एक प्लॅटफॉर्मवर येऊन सरकारला प्रभावीपणे मुकाबला केला पाहिजे. पण आमच्यामधले मतभेद आहेत. आता उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीमध्ये एक पक्ष, आमचा पक्ष त्यांनी मतच दिले. प्रियंका गांधी ज्या पद्धतीने ॲग्रेसिव्ह उतरत आहेत, राहुल गांधी ज्या पद्धतीनं मुद्दे मांडतात, त्याच पद्धतीने देशामध्ये विरोधी पक्षाचे नेते मुद्दे मांडताना दिसत नाही आहेत किंवा पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्याप्रमाणे पुढे येताना दिसत नाही आहेत. त्याच्यामुळे सगळं हे होते असं वाटतं. असे खोटं आहे हे. दोन गोष्टी आहेत की एक आरोप केला जातो की काँग्रेसने काही प्रभावीपणे विरोधी पक्ष म्हणून काम केलं नाही, असं एक आरोप करतो. त्याला उत्तर असं आहे की कोविड काळामध्ये कुणालाच करता आलं नाही. आम्ही इथं बरेच कार्यक्रम घेतले, मी आलो होतो शेती बिलाबद्दल, पण गर्दी करता येत नव्हती ना. त्यावेळेला मग गर्दी दिसत नव्हती. पण तोडफोड करायचे म्हणजे तुम्ही बातम्या देणार का? असंही नाही आहे. पण आम्ही आंदोलनं केली नाही ते खरं नाही आहे. संसदेमध्ये आमचा आवाज क्षीण झालेला आहे कारण संख्या कमी झालेली आहे, पण संसदेचं अधिवेशनच चालू देत नाही. त्यामुळे आता सगळे हे खोटं आहे की फक्त ते दोघंच उतरले म्हणून. सगळीकडे झालं. काल जेव्हा आम्ही आंदोलन केलं, मला वाटतं 5 तारखेला, तेव्हा मुंबई शहरामध्ये, एकट्या मुंबई शहरामध्ये 10,000 लोकांना बंद केलं. आम्हाला सगळ्यांना, आम्ही फक्त शांततामय मार्गाने चाललो होतो राज्यपालांना निवेदन देण्याकरता. आम्हाला सगळ्यांना धरून दिलं पोलीस स्टेशनला. राज्यात किती लोकांना धरले त्यानं ते अजून आकडाच आमच्याकडे आलेला नाही. असं नाही आहे, सगळे करतात. पण अर्थात ते आमचे नेते आहेत, त्यांनी पुढे जाऊन केलं पाहिजे. त्यात काही चुकलं नाही, त्यात बरोबर आहे. ते सगळीकडे आंदोलन झालेलं आहे. अनेक लाखो लोकांनी कोर्टामध्ये तुरुंगावासामध्ये गेलेले आहे, इथेही झालेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना PVT घोटाळा झाला होता. त्या PVT घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या सगळ्या चारही मुलांच्या नावावर समाविष्ट आहे. प्रमाणपत्र काढलेले काय सांगतो? आता विधिमंडळाचं अधिवेशन येईल तेव्हा त्यात मांडू आम्ही. सरकार त्यांचंच आहे. आता अब्दुल सत्तारांना कदाचित शिक्षण मंत्रीच करतील, आता बघू. म्हणजे काय सगळंच मग ते निकालच लागायचा प्रश्न आहे. कसं आहे की अशी राज्यात अस्थिरता निर्माण झाली की मग अशा प्रकारचे घोटाळे वगैरे कुणाला वेळच नसतो बघायला. सरकार कोण, मंत्री कोण होणार, कुठल्या मंत्र्याला काय खातं होणार तेच बघायचं. बाकीच्या सगळ्या गोष्टी लपून जातात. आणि त्यामुळं
मला वाटतं की राज्यामध्ये जी एक परंपरा होती एक चांगल्या प्रशासनाची ती कुठेतरी नष्ट व्हायला लागलेली आहे आणि लवकरात लवकर जे काय व्हायचं ते होऊन एकदा निर्णय घेऊन पुढं आपण कामाला लागलं पाहिजे. बाबा प्रादेशिक पक्ष जे आता आपण म्हटलं की संपवण्याचा जो पट आहे तो लोक रस्ते लोक शिवसेना असेल किंवा काँग्रेसने कालावधीचा जो उल्लेख केली केला तरच काँग्रेसमध्ये जी भीती वाटते. हे बघ भीती कारण काय जे आकडे आहेत जे पक्षाचा पैशाचा वापर चाललेला आहे हॉटेलमध्ये कशी चालल्यात स्पेशल चार्टर विमानानं माणसं कशी चालत म्हणजे तिथं काही कुणाकडं काही कमी आहे असं नाही आहे आणि त्यामुळं मग कुणाच्या संस्था असेल त्या संस्थेवर काहीतरी चुकीचं झालं म्हणून ईडीला पाठवायचं. पूर्वी ईडीचा इतका वापर नव्हता आता सगळीकडे ईडी जाते. ईडी झालं की आत तुरुंगात गेला की पुन्हा बाहेर यायची शक्यता नाही आहे आणि त्यामुळं भीती लोकांना वाटते बऱ्याच लोकांना. आता तुम्ही बघा ना 2019ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी किती दिग्गज नेते म्हणजे 2-2 उपमुख्यमंत्री एक प्रांताध्यक्ष एक विरोधी पक्षनेते खासदार किती मोठी यादी आहे गेले ना. आमच्या पक्षातले गेले आमच्या सरकारचे गेले तुमच्या इथले गेले आमच्या इथले गेले. त्यामुळं अतिशय जर अशा गैरप्रकारांचा वापर केला तर काय होईल सांगता येत नाही. आज कुणाला वाटलं होतं जेव्हा आमचं सरकार सुरू झालं तेव्हा की 40 माणसं शिवसेनेमधली जातील म्हणून. शक्य आहे ते. आज उपमुख्यमंत्री अजितदादांनी शपथ घेतली कोणाला वाटलं होतं का. काही शक्य आहे ते. त्यामुळे काळजी घ्यावं करायच लागेल आम्हाला. कार्यशाळेमध्ये आयोगामध्ये सांगितलं की वास्तव आहे 45 वर्षाची सर्वाधिक बेरोजगारी वाढली असं बोललं जातं गेल्या 4-5 वर्षात बोललं जातं. मात्र मतदारापर्यंत हे पटवून सांगण्यापर्यंत विरोधी पक्ष कमी करू शकतो. नाही मतदारापर्यंत ज्यांच्या घरात रोजगार गेलेला आहे त्यांना सांगायची काही गरज नाही त्यांना माहिती आहे. पण तुम्हाला सांगतो की आत्तापर्यंत अजूनही कोविड रिस्ट्रिक्शन संपलेले नाहीत अजूनही मास्क हा चालू आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं आंदोलन करण्यामध्ये आत्तापर्यंत बंधन होतं आता कमी झाले थोडंसं निर्बंध कमी झालेले आहेत. आता तुम्ही बघाल की आता आंदोलन होतील पण आज ज्यांना हे टोचतंय किंवा ज्यांच्या घरात हे घडलेलं आहे ज्या शेतकऱ्याच्या घरात आत्महत्या होती त्याला सांगायची गरज आहे का. शेतकऱ्यांची आत्महत्या होत्या पण आम्ही आता सगळे पक्ष एकत्र येऊन आता राजकीय परिस्थिती अडचणीची आहे मग MVA म्हणून आम्ही सगळे एकत्र विरोध करणार का एकत्र येऊन करणार का वेगळे लढणार हे ठरायचं अजून म्हणजे निवडणुकीला कसं सामोरं जाणार. पण आम्ही हे जर फडणवीस सरकार जर आलं तर फडणवीस सरकार म्हणावं लागेल काय तर खरं कोणाचं सरकार माहीत नाही पण फडणवीस शिंदे सरकार किंवा शिंदे फडणवीस सरकार काय असेल ते म्हणा हे जर टिकलं तर कोर्टाच्या निकालाबद्दल आम्ही अजूनही खात्रीलायक बोलू शकत नाही. नाहीतर एक काळ असा होता की कायद्याचं पुस्तक हातात घेऊन खात्री ठोकपणे सांगत होतं की हा कायदा आहे आणि असाच निकाल झाला पाहिजे. आज आम्हाला ती खात्री वाटत नाही पण कसेही निर्णय येतात राज्यपाल कसेही वागतात त्यामुळे शेवटी काय होते ते घडल्याशिवाय आम्हालाही पटणार नाही. तरी त्याला छत्या टिकलं तर जोरात आम्ही त्याच्याबद्दल आंदोलन करू पण हे सरकार बेकायदेशीर आहे याला राज्य करायचा अधिकार नाही आहे अनेक कारणामुळं आणि त्यामुळं न्यायदेवतेनं सर्वोच्च न्यायालयानं योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. राज्यपालांची देखील कार्यसीमा ठरवून दिली पाहिजे आणि त्यांनी काय चुकीचं काम केलं तर त्यावर स्ट्रिक्चर मानले पाहिजे. असं झालं आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये किमान 7 काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाचा आदेश मानला नाही. त्याने काय केलं ती पुढची गोष्ट आहे. त्यामुळे ही आमच्या दृष्टीने फार गंभीर बाब आहे. 44पैकी 7 जणांनी काँग्रेसचा आदेश मानला नाही आणि त्याबद्दल मी जाहीरपणे बोललो होतो की याची चौकशी झाली पाहिजे. कारवाई करा असं मी कुठेही बोललो नाही. चौकशी झाली पाहिजे मग चौकशी झाल्यानंतर अहवालानंतर कारवाई करायचा अधिकार हा श्रेष्ठींचा आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचा आहे. त्याप्रमाणे चौकशी झाली. आमचे ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश हे मुंबईला आले होते 4-5 दिवस राहिले होते. माझी स्वतःची 1-1.5 तास त्यांच्याशी चर्चा झाली. सगळ्यांशी ते बोलले. मला वाटतं PN साहेब आणि पाटील साहेब यांच्याशी बोलले असतील ते त्यांशी बोलले असतील सर्व आमदारांशी नेत्यांशी ते बोलले आणि त्यातून त्यांनी अहवाल वर दिलेला अशी माझी माहिती आहे. तुम्ही मीडियाने काही जाहीर केलं होतं की अहवाल दिलेला आहे तर पुढं काय होईल मला माहिती नाही पण ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यावर मग प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. आपण पंतप्रधानांच्या कार्यशैलीबद्दल प्रश्न उपस्थित केला तो काँग्रेस अंतर्गत जो G20चा गट आहे तो पक्ष
पक्ष नेतृत्वाचं बद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले तर त्यांच्याशी काय संवाद ठेवला जातो? नाही आता त्या G20मध्ये मी होतोय, त्यामुळे मी त्यांचं आम्ही काय केलं होतं की आम्ही पत्र लिहिलं होतं, कारण कोविडमुळं पक्ष नेतृत्वाशी आमचा संवाद साधला जात नव्हता, समोरासमोर बसून चर्चा करता येत नव्हती. आमच्या पक्षाच्या अध्यक्षांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांना कार्याध्यक्ष म्हणजे तात्पुरता चार्ज घेऊन टेम्पररी अरेंजमेंट जी होती अध्यक्षपदाची त्याला घेऊन 1 वर्ष झालं होतं. आता तात्पुरता कार्यभार आपण काही महिन्याकरता देतो, काही दिवसाकरता देतो, वर्ष झालं तरी काय पुढं काही दिसत नाही काम. म्हणून आम्ही वेळ मागितला असताना वेळ मिळाली नाही, म्हणून आमच्या भावना पक्षश्रेष्ठींना कळाव्यात अशा पद्धतीनं आम्ही 23 सिनियर लोक अनेक होते, पण आम्ही फक्त माजी केंद्रीय मंत्री, माजी वर्किंग कमिटी मेंबर्स आणि माजी मुख्यमंत्री अशा 23 जणांनी पत्र पाठवलं. ते गोपनीय पत्र होतं, तर अध्यक्षांच्या फक्त त्यांनी वाचावं ऐकता दिलं गेलं होतं. दुर्दैवानं ते कोणीतरी फोडलं आणि फोडताना सुद्धा तुकडे पाडून फोडलं गेलं, त्यामुळे गैरसमज निर्माण झाला की काहीतरी वेगळं चाललेलं आहे. आम्ही काय मागणी केली होती की बाई पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष पाहिजे. दुसरी मागणी केली होती की प्रभावीपणे आपल्याला याला तोंड दिलं पाहिजे सगळ्यांना आणि चर्चा करून सल्लामसलत करून निर्णय झाले पाहिजे. त्या 2-3 गोष्टीचं ते आम्हाला होताना दिसत नाही. तर त्यातून निवडणुका घेऊन जर राहुल गांधी जर पक्षाध्यक्षपद स्वीकारायला तयार असतील तर मग निवडणुकीने दुसरा कोणतरी निवडा, अशी मागणी होती. त्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. निवडणुकीची तयारी झालेली आहे, निवडणूक चालू आहे. आता पुढं काय होतं माहिती नाही की अध्यक्षपदाची, पण आमची मागणी अशी आहे की काँग्रेस पक्षाच्या घटनेप्रमाणे गेल्या 24 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीत 98 नंतर, त्या झाल्या पाहिजेत आणि काँग्रेस पक्षाच्या घटनेप्रमाणे सर्व पदावरच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. मग त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष, वर्किंग कमिटी, निवड समिती आणि पार्लमेंटरी बोर्ड आपोआप पक्ष मजबूतीने चालेल. पण नियुक्त केलेल्या लोकांच्यामुळे पक्ष व्यवस्थितपणे चालत नाही असं त्या ठिकाणी मी नमूद केलं होतं. ते आता बहुतेक होते. दिल्लीच्या आंदोलनाचं शिवसेनेनं कौतुक केलेलं आहे, विरोधी पक्षांना मात्र काय सांगाल? नाही, शिवसेनेने काय केलेलं? काँग्रेसच्या आंदोलनाचं कौतुक केलं, विरोधी पक्ष कुठे असा प्रश्न विचारला नाही. कुठल्या शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाने नाही. आंदोलन मोठं झालं का शंका नाही. काय कोविड नंतरचं ते एक मोठं आंदोलन होतं आणि देशव्यापी झालं आंदोलन, महागाईच्या विरोधात झालं, अर्थव्यवस्थेबद्दलचं झालं, ते चांगलं झालं. ते आम्ही याच्या पुढचे आंदोलन मी करणार. नीती आयोगाची काल बैठक झाली आणि या बैठकीनंतर जे काही फोटो सेशन झालं त्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या रांगेत उभं केल्यावर आता टीका टिप्पणी होते, जी काही वागणूक मिळाली एका मुख्यमंत्र्याला महाराष्ट्रात कसं बघताय? नाही, त्याला काही अर्थ नाही आहे. अशा बैठकीमध्ये सर्वांना समान वागणूक दिली जाते आणि आता लोकशाहीमध्ये म्हणजे पूर्वी कसा होता, दिल्लीत दरबार झाला होता, कुठल्या संस्थानिकाला कुठल्या रांगेत बसवलं हे महत्त्वाचं होतं. पण आता लोकशाहीमध्ये सगळी राज्य समान आहेत आणि बहुतेक ही नावं किंवा खुर्च्या दिल्या जातात त्या अध्यक्षाप्रमाणे दिल्या जातात, राज्याच्या अध्यक्षाप्रमाणे. त्यामुळे त्यामध्ये कुठं पुढं मागे ह्याचा काही संबंध नाही आहे. पण लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता.